नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. धारवाडमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित. तालुक्यातील गरग गावात एक अल्पवयीन मुलगी लव्ह जिहादच्या प्रकरणात अडकली होती. नहीम बेग आणि सोहेल मुल्ला यांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिची अश्लील छायाचित्रे सामाजिक माध्यमात प्रसारित केल्याने तिने आत्महत्या केली. या प्रकरणी गरगचे पोलीस निरीक्षक शिवयोगी लोहार यांनी कोणतीच कारवाई न करता हे प्रकरण दडपले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या प्रकरणी आंदोलन करून नहीम आणि सोहेल यांना पोक्सो कायद्याअंतर्गत त्वरित अटक करून दोघांना फाशी होण्यासाठी आवश्यक कलमे लावावीत अशी जोरदार मागणी केली आहे. यानंतर धारवाडचे पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी लोहार यांना निलंबित केलं. गेल्या महिन्यात 8 मे या दिवशी अल्पवयीन पीडितेने आत्महत्या केली. हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप तेव्हापासून केला जात होता. परंतु या संदर्भात तातडीने गुन्हा न नोंदवता पोलीस निरीक्षक लोहार यांनी हे प्रकरण दडपण्यासाठी तडजोड घडवून आणली होती, असा गंभीर आरोप करण्यात आला. बजरंग दल, श्रीराम सेना, विहिप आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी 12 जूनला गरग गावात मोठे आंदोलन केलं आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर पोलीस अधीक्षकांनी कारवाई करत लोहार यांना निलंबित केलं. बराच वेळ हिंदू कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षेसाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी अनेक हिंदू कार्यकर्त्यांनी नेत्यांनी राज्यातील काँग्रेस सरकार, गृहमंत्री प्रियंका खरगे आणि पोलिसांवर जोरदार निशाणा साधला. एका हिंदू मुलीचा लव्ह जिहादसाठी वापर करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मुसलमान तरुणांना पोलिसांनी अनेक दिवस अटक केली नव्हती. आता त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले. सध्या हे प्रकरण डायरेक्टर ऑफ सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन अर्थात नागरी हक्क संरक्षण संचालनालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. या अन्वेषण पथकाचे अधिकारी या प्रकरणाचा आणखीन सखोल अन्वेषण करून यामध्ये आणखी कुणाचा समावेश आहे का याची माहिती जर मुलीच्या पालकांनी दिली तर त्यांच्या विरुद्धही गुन्हा नोंदवून निष्पक्षपातीपणे अन्वेषण जाईल, असे गुंजन आर्य यांनी सांगितले.